नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाईस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वी विषय गणित माध्यम मराठी संकलित मूल्यमापन सत्र 2 प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 39 गुणांसाठी आहे। वेळ 2 तास आहे। प्रश्न क्रमांक पहिला, त्यातील अ, खालील संख्यांचे विभाजक लिहा। 2 गुण 14 विभाजक 1 2 7 14 33 त्याचे विभाजक 1 3 11 33 विभाजक म्हणजे दिलेली संख्या कोणत्या पाड्यात आहे ते पाडे लिहायचे आहेत। पुढील प्रश्न, उत्तरे लिहा। 2 ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी 5 संख्या लिहा। उत्तर 424 526 728। 5 ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी 5 संख्या लिहा। 600 755 685 700 805। पुढील प्रश्न, उत्तरे लिहा। गुण 2, 1 पासून 20 पर्यंतच्या संख्यांपैकी सर्व मूळ संख्या लिहा। मूळ संख्या 2 3 5 7 11 13 17 आणि 19। दुसरा प्रश्न, खालील जोड्यामधील सहमूळ संख्या ठरवा। 15 आणि 16 सहमूळ संख्या आहे। 11 आणि 30 सहमूळ संख्या आहे। आता सहमूळ संख्या कशा ओळखायच्या आहेत? त्यांचे अवयव पाडल्यानंतर सामायिक अवयव फक्त एकच असतो, म्हणजेच त्या दिलेल्या 2 संख्या कोणत्याही एका पाड्यात नसतात। आता पुढील प्रश्न, खालील अपूर्णांक दशांश पद्धतीत लिहा। गुण 2, 7/10 बरोबर 0.7 आणि 3.9/10 दशांश चिन्हात लिहायचं आहे। 10 त्रिक 30 आणि 9 39 39/10 म्हणून 3.9 उत्तर येणार आहे। पुढील प्रश्न, प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिहा। 72.05 आहे। संख्या दिलेल्या लिहिल्या आपण, स्थान लिहिलं दशक, एकक, दशांश आणि शतांश। स्थानिक किंमत 7ची 70, 2ची 2, 0ची 0 आणि 5ची 0.5। दुसरं उदाहरण पहा। 0.59 त्याची स्थानिक किंमत, उत्तर पहा। संख्या लिहिलेल्या आहेत 0 5 9, स्थान एकक, दशांश, शतांश। स्थानिक किंमत 0 0.5 0.09। पुढील प्रश्न, किती रुपये हे दशांश पद्धतीत लिहा। 2 गुण 6 रुपये 25 पैसे। उत्तर 6.25 रुपये। दुसरं उदाहरण, 720 पैसे। उत्तर 7.20 रुपये। किती सेंटीमीटर आणि किती मिलीमीटर हे लिहा। 2 गुण 20.4 सेंटीमीटर। उत्तर 20 सेमी 4 मिलीमीटर। दुसरं उदाहरण, 0.8 सेंटीमीटर। उत्तर 0 सेंटीमीटर 8 मिलीमीटर। बेरीज करा। 20.4 अधिक 87.9 उत्तर 108.3। दुसरं उदाहरण, 41.03 अधिक 9.98 उत्तर 51.01। वजाबाकी करा। 25.71 वजा 13.42 उत्तर 12.29। दुसरं उदाहरण, 78.03 वजा 41.65 उत्तर 36.38। बेरीज करा। 6.5 मीटर आणि 2.25 मीटर। उत्तर 6.50 अधिक 2.75 करायचं आहे। बेरीज केली 9.25 मीटर। दुसरं उदाहरण, 1.5 मीटर आणि 2.5 मीटर। बेरीज केली, उत्तर आले 4 मीटर। प्रश्न क्रमांक 2, खालील उदाहरणे सोडवा। 6 गुणांसाठी दुपारी 3:45 सुरू झालेला चित्रपट 2.5 तासांनी संपला, म्हणजे तो किती वाजता संपला? 3:45 ते 2.5 तास पुढे वाढवायचे आहेत। उत्तर 6:15 चित्रपट संपेल। 3:45 ते 4:45 1 तास, 4:45 ते 5:45 2 तास आणि पुढे अर्धा तास मिळवायचा आहे। 5:45 मध्ये 30 मिनिटे मिळवल्यानंतर 6:15 उत्तर मिळणार आहे, म्हणून उत्तर 6:15 चित्रपट संपेल। आता पुढील प्रश्न पहा। बाबुळगावने प्रक्रिया
केलेले 21,250 लिटर सांडपाणी शेतीसाठी वापरले. संवत्सर गावाने प्रक्रिया केलेले 31,350 लिटर सांडपाणी शेतीसाठी वापरले तर एकूण किती लिटर सांडपाण्याचा वापर शेतीसाठी झाला? बेरीज करायची आहे. इथे बेरीज करून दाखवलेली आहे. उत्तर 52,600 लिटर सांडपाण्याचा वापर शेतीसाठी झाला. पुढील प्रश्न, एका आयताची लांबी 7 सेंटीमीटर व रुंदी 3 सेंटीमीटर आहे तर आयताची परिमिती शोधा. 2 गुण. आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. लांबी आणि रुंदीची बेरीज केली 10. 10 गुणिले 2 20 सेंटीमीटर परिमिती आलेली आहे. पुढील प्रश्न सोडवा. गुण 4. एका चौरसाची प्रत्येक बाजू 9 मीटर आहे तर त्या चौरसाची परिमिती काढा. चौरसाची परिमिती बरोबर बाजू गुणिले 4. बाजू 9 दिलेली आहे. 9 चौक 36. 36 मीटर उत्तर येणार आहे. पुढील प्रश्न, एका आयताची लांबी 20 सेंटीमीटर व रुंदी 15 सेंटीमीटर आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? इथे चुकून आयताची परिमिती काढलेली होती, परंतु इथे आयताचे क्षेत्रफळ विचारलेलं आहे. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी 20 गुणिले 15. 15 दोन्ही 30. 0ला 0. 300 चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. एका चौरसाची बाजू 4 सेंटीमीटर आहे. एका आयताची लांबी 8 सेंटीमीटर व रुंदी 2 सेंटीमीटर आहे. या दोन्ही आकृत्यांचे क्षेत्रफळ व परिमिती काढा. सुरुवातीला चौरसाचे क्षेत्रफळ काढलेलं आहे. बाजू गुणिले बाजू 4 गुणिले 4. 4 चौक 16 चौरस सेंटीमीटर. त्यानंतर चौरसाची परिमिती बरोबर बाजू गुणिले 4. 4 चौक 16 सेंटीमीटर. त्यानंतर आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी 8 रुंदी 2. 8 दोन्ही 16 चौरस सेंटीमीटर. त्यानंतर आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी बरोबर 2. 8 अधिक 2 10. 10 दोन्ही 20. 20 सेंटीमीटर. परिमिती काढल्यानंतर चौरस लिहायचं नाही, फक्त एकक जे दिलेलं आहे सेंटीमीटर तेच फक्त लिहायचं आहे. आणि जर क्षेत्रफळ असेल तर सेमी लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, पहिली त्रिकोणी संख्या 3 मानली तर क्रमाने येणारी 10वी त्रिकोणी संख्या कोणती? तर उत्तर आहे 66. इथे क्रमाने 10 संख्या लिहून दिलेल्या आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, अक्षर वापरून लिहिलेले गुणधर्म शब्दात लिहा. m-0 बरोबर m. उत्तर, कोणत्याही संख्येतून 0 वजा केले असता तीच संख्या उत्तर येते. 2. n भागिले 1 बरोबर n. या प्रश्नाचं उत्तर, कोणत्याही संख्येला 1 ने भागले असता उत्तर तीच संख्या येते. अशा प्रकारे आपण इयत्ता 5वीची संकलित मूल्यमापन सत्र 2 म्हणजेच द्वितीय परीक्षा किंवा वार्षिक परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. तसेच तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये संकलित मूल्यमापन सत्र 2 किंवा द्वितीय सत्र परीक्षा 2025 या ऑप्शनमध्ये सर्व पेपर उपलब्ध करून दिले आहेत.